हिंदी सक्ती कराल तर दुकानच नाही शाळा देखील बंद करीन अशा प्रकारचा इशारा काल राज ठाकरे यांनी सरकारला दिलेला होता आणि यावरूनच आता मंत्री नितेश राणे यांनी टीका केलेली आहे। शाळा बंद करण्याऐवजी मदरसे बंद करा अशा प्रकारचं आव्हान नितेश राणेंनी राज ठाकरे यांना दिलेलं आहे। सगळं आम्हीच केलं तर राणे पंख हलवणार का अशा प्रकारचं प्रत्युत्तर त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील दिलेलं आहे। काल आमचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार। आता राज्य सरकारला जर आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी। त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता। फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार। मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानं नाही शाळाही बंद करीन। माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना, बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही। अहो बुलढाण्यामध्ये एका मदरस्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले, यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलेटिनच्या काड्या सापडतात, तलवारी सापडतात। मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडण लावण्यापेक्षा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना। मला नितेश राणेंना एक प्रश्न विचारायचा आहे। सगळं जर आम्हीच करायचं असेल तर नितेश राणे सरकारमध्ये बसून काय फक्त पंखा हलवणार का?